हे बघा मित्रांनो, आज माझा बड्डे आहे आणि हे आमचं बाळ आहे. तो आता झोपलेला आहे, तर त्याचा चेहरा लगेच आम्ही दाखवणार नाही आहे, कारण की अजून आम्ही 6 महिन्याने त्याचा चेहरा दाखवू. आणि माझ्या मम्मीने आणला आहे माझ्या बड्डेसाठी केक, तर आज आम्ही केक कापणार आहोत. तर विषय कसा आहे माहिती आहे का, आता आमच्या घरामध्ये 6 महिना विटाळ असणार आहे ना, त्याच्यामुळं कोणाला चालत कोणाला नाही चालत. आम्ही सांगितले तर होतं सर्वांना, पण मग ते मला पण माहिती होतं कोणी येणार नाही, आणि त्याच्यामुळं आपण पण जास्त कोणाला फोर्स केलेलं चांगलं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपले जे घरचे लोक असतात त्यांनाच आपली व्हॅल्यू नसते. समजा तेच आपल्यासाठी नाही कधी थांबू शकत किंवा नाही काही करू शकत आपलं, तर आपण बाकीच्या दुसऱ्या लोकांकडून अपेक्षा करणं खूप चुकीचं असतं, बरोबर आहे की नाही. जर आज म्हणजे आम्ही काल माझे हजबंड आणि आम्ही इकडे येवलामध्ये आलेलो होतो, बरोबर आहे की नाही. आम्ही इकडे माझ्या मम्मीच्या इथे आलेलो, तर ते रात्रभर थांबले. आम्हाला येता येता 10:30 वाजले होते. रात्रभर थांबले आणि सकाळी निघून गेले. पण काही असो, हे बघा, माझ्या मम्मीला कमीत कमी माझ्या बड्डेची हौस होती, त्याच्यामुळे माझ्या मम्मीने माझ्यासाठी हा केक आणला आहे. आणि मला चॉकलेट केक खूप आवडतो मित्रांनो, त्यामुळे मी आता केक कट करणार आहे. त्याच्यासाठी माझ्या मम्मीने फुगे पण आणले, आणि तिने फुगे आणले, त्याच्यानंतर केक आणला. बाकीच्या गोष्टी तिला काही माहिती नाही, बड्डे नेम वगैरे आणायचं असतं ते तिला काही समजत पण नाही आणि माहिती पण नाही, बरोबर आहे की नाही. तर हे बघा, आता मी ते मेणबत्ती वगैरे असते ती लावली. आता माझी मीच पेटवणार आहे, आणि माझ्याकडून इम्पॉसिबल होतं डेकोरेशन वगैरे करणं, कारण की मला वाटलं होतं की या वर्षीचा माझा म्हणजे बड्डे खूप खूप भारी होईल, पण तसं काही झालं नाही आहे. आणि सगळं काही स्वप्न राहील. आणि माझे म्हणजे आता मी नाही बोलू शकत. लोक बोलतात की याचा वाढदिवस असला का याच्या वाढदिवसामध्ये तुझा पण बनव, त्याचा वाढदिवस असला का त्याच्या पण वाढदिवसा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असती, ज्याचा त्याचा वाढदिवस ज्याच्या त्याच्या डेटप्रमाणे केला जातो. कोणाचा वाढदिवस कोणाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो फील पण नसतो आणि एन्जॉय पण नसतो आणि काहीच नसतं. त्याच्यामुळे जाऊ दे आता. हे बघा, मी आता हे लावलं आहे, हे बघा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे बाली. झालंय ओके. मेणबत्ती हा वर उडली कशी लावली? उडाली होती वरती. हा, मी पाहायला आले ते. तू पाहायला आली होती, ओके. मग आता बघा, आपला हे पण झालंय, समजा काढलंय. आता आम्ही खाऊन घेणार केक. तवा तापू राहिला मी बघ. आमच्या बालेला समजा आता केक चालत नाही सध्याच्याला. आणि हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. हे बघा, ही माझी मम्मी हॅपी बर्थडे आणि इथं आम्ही बनवतोय बड्डे. आणि ही आमची बाली. आता तवा तापतोय, मम्मीला स्वयंपाक करायचा आहे. हे बघा, बड्डे बनवायला आम्ही दोघीच आहे घरामध्ये. आणि आता आम्ही केक कट करते पहिले. हे बघा, केक कट केल्यानंतर मी माझ्या मम्मीला देऊन टाकते केक. तुला चारायचं आधी नाही, तुला. पहिले तू खायचा. असं कसं माझं थोडं बर्थडे आदर ना. हा, हे बघा, मम्मीला केक दिलाय मी. हा, आता तू मला चारू शकते. हे बघा, तर अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेशन झाला आहे. केक चांगला आणला. हां, आणि मग हा चॉकलेट केक मला खूप आवडतो मित्रांनो, तर मी खाऊ शकते चॉकलेट केक. आणि बाकीचा मी कोणालाच नाही देणार. म्हणजे आमची बाली आमच्या तोंडाकडे बघतीये, त्याच्यामुळे मी असं बोलले, तुम्हाला खायचं असेल तुम्ही येऊ शकता, मग आपण बड्डे सेलिब्रेशन पण करू, ओके.
पण माझ्या पुढच्या 13 जूनला नक्की तुम्ही या, म्हणजे आपण करू. केक निघलात पण त्याच्यात. मग आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्याला कोणाला आपला आनंद जर करायचा असला तर आपण एका माणसात पण करू शकतो, 2 माणसात पण करू शकतो आणि आपण एकटे असतानाही करू शकतो. त्याच्यामुळे ठीक आहे, थोडं गिल्टी फील होतं, पण आपला आनंद आपण स्वतः एन्जॉय करायचं, कधीच विसरायचं नाही. एकटं पण असतं तरी पण, आणि खायला कधीच नाही म्हणायचं नाही. चल बाई मला भाकर करायची. तर चला बाय. कसं वाटलं तुम्हाला माझा बर्थडे नक्की तुम्ही सांगा.